नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यांची मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा टी परीक्षेसाठी अतिशय संभाव्य अशी प्रश्नपत्रिका पाहतो. आजची आपली संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 21 आहे. ही प्रश्नपत्रिका आपण कशाच्या आधारे बनवली तर आतापर्यंत झालेल्या म्हणजे 2013 पासून 25 पर्यंत झालेल्या ज्या काही महा टीईटीच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणावर आधारित अशी आपण या ठिकाणी प्रश्नपत्रिका बनवलेली आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी आजचा आपला पहिला प्रश्न काय बघा, तर नवल या शब्दाचे योग्य भाववाचक नाम खालीलपैकी कोणते. आता काय विचारलं आपल्याला की नवल हा जो काही शब्द आहे या शब्दाचं योग्य भाववाचक नाम कोणतं असं आपल्याला विचारलंय. ऑप्शन काय दिलेत पहा आपल्याला, नवला दिलंय, नवलाई दिलंय, नवलत्व दिलंय आणि नवलता दिलंय. मग या ठिकाणी योग्य भाववाचक नाम कोणतं आहे तर ते नवलाई हे योग्य भाववाचक नाम आहे. या ठिकाणी आपल्याला दुसरा प्रश्न विचारला जातो की भाववाचक नामं ही कशापासून तयार केली जातात. मग भाववाचक नामं कशापासून तयार केली जातात पहा, नामांना किंवा विशेषणांना प्रत्यय लावून काय केले जातात, भाववाचक नामं तयार केली जातात. म्हणजे नाम आणि विशेषणापासून काय केलं जातंय, भाववाचक नामं तयार केली जातात. मग कोणते प्रत्यय लावून तयार केले जातात पहा, ई, आई, की, गिरी, तात्व, पण, पणा, यवा हे जे प्रत्यय आहेत म्हणजे नामांना किंवा भाववाचक नामांना किंवा विशेषणांना आई, की, गिरी, तात्व, पण, पणा, यवा हे प्रत्यय लावून काय केलं जातं त्यापासून भाववाचक नामं तयार केले जातात. त्याच्यानंतर बघा, भाववाचक नामांना असं स्वतंत्र असं अस्तित्व नसतं तर ते काय करतात, एखाद्या व्यक्तीतील किंवा वस्तूमधील काय दाखवत असतात तर भाव किंवा गुण दर्शवित असतात. मग या ठिकाणी प्रश्न विचारला जातो की भाववाचक नामाने खालीलपैकी काय दर्शवलं जातं तर काय दर्शवलं जातं, एखाद्या वस्तूमधील किंवा व्यक्तीमधील भाव किंवा गुण त्या ठिकाणी काय केलं जातं, भाववाचक नामामधून दर्शवला जातो. हे प्रत्यय खूप महत्त्वाचे आहेत, तुम्हाला प्रत्यय लक्षात ठेवायचे आहेत. नामांना आणि विशेषणांना प्रत्यय लागून काय होतात, भाववाचक नामं तयार होतात. ते प्रत्यय कोणते आहेत, आई, की, गिरी, तात्व, पण, पणा, यवा हे प्रत्यय लागून काय होतात, भाववाचक नामं तयार होतात. ठीक आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 2 कडे. काय विचारले बघा, घोड्यांनी शेत खाल्ले या वाक्यातील घोड्यांनी या शब्दाची विभक्ती कोणती आहे. घोड्यांनी या शब्दामधली आपल्याला विभक्ती विचारली. मग तुम्हाला मी काय सांगितलं, विभक्ती ओळखायची असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी काय ओळखावं लागतं की त्या ठिकाणी प्रत्यय कोणता लागलाय. मग घोड्यांनी या शब्दामध्ये प्रत्यय कोणता आहे तर ने हा प्रत्यय आहे. कोणता प्रत्यय आहे, ने हा प्रत्यय आहे. मग ने हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे तर ने, य, शी, नि, शी, ई, ही हे प्रत्यय काय आहेत, तृतीय विभक्तीचे आहेत. पहा, ने, य, शी, नि हे प्रत्यय आहेत. ने, य, शी, नि, शी, ही प्रत्यय आहेत, तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. त्याच्यानंतर मूळ शब्द बघा काय आहे, घोडा आहे. या शब्दाचं सामान्य रूप काय झालंय, या शब्दाचं सामान्य रूप काय याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग सामान्य रूप काय आहे तर घोड्या हे काय आहे, या शब्दाचं सामान्य रूप आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, चतुर्थी विभक्ती पर्याय आहे. चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय काय असतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तरी पुन्हा एकदा सांगतो, सलाते, सला, नाते हे काय असतात, चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय असतात. पंचमी विभक्तीचे प्रत्यय काय असतात, ऊन आणि हुन सोपे विभक्तीचे प्रत्यय आहेत पंचमीचे. आणि सप्तमीचे काय आहेत तर सप्तमीचे त, इ, आ हे प्रत्यय असतात. षष्ठी विभक्तीचे काय प्रत्यय असतात, चाचीचे हे प्रत्यय असतात. प्रथम विभक्तीमध्ये प्रत्यय नसतो आणि संबोधन विभक्तीमध्ये काय फक्त ती हाक मारण्यासाठी वापरली जाते. म्हणजे त्या ठिकाणी नो हा एकच प्रत्यय काय असतो, संबोधन या विभक्तीमध्ये असतो. ठीक आहे. मग हे सगळे प्रत्यय तुम्हाला काय करायचे, तोंडपाठ ठेवायचे आहेत. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 3 कडे. सच्चिदानंद या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता. भरपूर वेळेस हा प्रश्न आपल्याला जशाच्या तसा परीक्षेमध्ये विचारला जातो. ठीक आहे. मग याचा योग्य संधी विग्रह काय होतो तर सत, चित अधिक आनंद, सत अधिक चित अधिक आनंद हा या शब्दाचा, सच्चिदानंद शब्दाचा योग्य विग्रह आहे. आणि हा कोणत्या संधीचा प्रकार आहे याच्यावरती पण आपल्याला प्रश्न विचारला होता की सच्चिदानंद हा शब्द कोणत्या संधी प्रकारातला आहे. मग हा कोणत्या संधी प्रकारामधला आहे तर हा व्यंजन संधी प्रकारामधला हा शब्द आहे. लक्षात ठेवायचं आहे, परीक्षेच्या दृष्टीने दोन्ही पण महत्त्वाचं. या शब्दाचा विग्रह पण महत्त्वाचा आहे आणि या शब्दाचा किंवा या संधीचा प्रकार पण महत्त्वाचा आहे. पुढे बघा, लेखन नियमानुसार खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता. मग या ठिकाणी मंत्रिमंडळ हा शब्द आहे. मग तो शुद्ध कसा असतोय तर पर्याय क्रमांक 3 मधला जो मंत्रिमंडळ शब्द आहे तो काय आहे, या ठिकाणी शुद्ध शब्द आहे. म्हणजे व्याकरणिक दृष्ट्या योग्य लेखन नियमानुसार लिहिलेला शब्द आहे. पुढे पहा 5 नंबर, जगावे की मरावे या वाक्यातील की हे कोणत्या प्रकारचं अव्यय आहे. जगावे की मरावे या वाक्यामधलं की हे कोणत्या प्रकारचं अव्यय आहे असं विचारलंय. मग बघा,
स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय, विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय, उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय आणि न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय. पहा बरं या वाक्यामध्ये काय केलंय, जगावे की मरावे, म्हणजे एकतर जगावं नाहीतर मरावं, या दोन मध्ये काय केलाय, विकल्प दिलाय. म्हणून या ठिकाणी कोणतं वाक्य आहे, विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय आहे. कोणतं आहे, विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय आहे. मग बघा, जेव्हा दोन गोष्टीपैकी एकाची निवड करायची असते तेव्हा की, अथवा, वा, किंवा ही विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय वापरली जातात. मग विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय काय काम करतात, तर दोन्हीपैकी एकाची निवड करण्याचं काम हे करतात. ठीक आहे, म्हणजे कोणकोणते वाक्य असेल, अथवा असेल, वा असेल, किंवा असेल, हे काय आहेत, विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय आहेत. या उभयान्वयी अव्ययावरती आपल्याला वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. पुढे पहा, जो जी जी करेल तो मागे पडेल. वाक्य बघा थोडंसं गोंधळात टाकणार आहे. जो जी जी करेल तो मागे पडेल. मग या ठिकाणी सर्वनाम कोणते बघा, जो आहे आणि तो आहे. आणि विचारलंय काय, जो तो हे कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे असं विचारलंय. हे जी जी म्हणजे काय, तर हा पण मत नाही का हाजी हाजी करणारे, ठीक आहे, त्या प्रकारामधलं हे जी जी आहे. जो जी जी करेल तो मागे पडेल या वाक्यातील जो तो हे कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे. मग या ठिकाणी हे कोणतं प्रकारचं सर्वनाम आहे बघा, पुरुषवाचक आहे, प्रश्नार्थक आहे, संबंधी दर्शक आहे किंवा आत्मवाचक आहे. मग या ठिकाणी हे काय आहेत, तर हे संबंधी दर्शक सर्वनाम आहेत. आता या ठिकाणी पर्याय उलटे झाले त्यांच्याकडून, काही हरकत नाही, पण तसं आपल्याला त्यांनी दिलेलं नाही, तेच उत्तर योग्य आहे. मग यामधलं पहा, जो हे काय आहे, तर जो हे दर्शक सर्वनाम आहे आणि तो हे काय आहे, हे संबंधी सर्वनाम आहे. ठीक आहे, मग बघा वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणारा जो जी हे सर्वनाम असते त्यांना संबंधी सर्वनाम म्हणतात. आणि जेथे जो हे संबंधी आणि तो हे काय दर्शक सर्वनाम आहे. ठीक आहे, पुढे बघा, मग एक छोटीशी पण अतिशय महत्वाची अशी सूचना मित्रांनो, आपण महा टीईटी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही तुमच्या महा टीईटीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. यामध्ये तुम्हाला काय भेटेल, तर 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या महा टीईटीच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला काय होतील, उत्तरासहित भेटतील. म्हणजे या प्रश्नपत्रिकेची उत्तर सूची सुद्धा तुम्हाला दिली जाईल. आणि आतापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका असतील, तुम्ही एवढ्या परीक्षेला जाता जाता या प्रश्नपत्रिका जरी पाहून गेले तरी तुमच्यासाठी त्या काय असणार आहेत, खूप इम्पॉर्टंट असणार आहेत, खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा त्यासोबत आपण फ्रीमध्ये अतिशय IMP नोट्स देतो. मग मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, ह्या सगळ्या विषयाच्या इम्पॉर्टंट नोट्स आहेत. त्याचबरोबर मित्रांनो इयत्ता 4थी ते 8वीच्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट नोट्स आहेत. मग त्यामध्ये 4थी ते 8वीचा इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल, ह्या सगळ्या विषयांच्या तुम्हाला नोट्स भेटतील. आता परीक्षेसाठी दिवस थोडे आहेत, पण थोड्या दिवसामध्ये जर तुम्हाला काही महत्त्वाचं वाचायचं असेल, इम्पॉर्टंट वाचायचं असेल, तर त्याच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. कारण याचा तुम्हाला परीक्षेमध्ये काय होणार आहे, 100% फायदा होणार. तुम्हाला जर असं वाटत असेल आपला अभ्यास झाला नाही, आपला अभ्यास कमी आहे, तर मित्रांनो बिंदास झालेल्या प्रश्नपत्रिका सोडवा आणि आपल्या नोट्स वाचा, तुमची परीक्षा सहज पास होऊन जाईल. मग याची किंमत किती मित्रांनो, तर 200 रुपये किंमत आहे. पण त्यामध्ये सुद्धा ऑफर आहे आपली. ऑफरनुसार जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ती तुम्हाला फक्त आणि फक्त काय होईल, 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. मग हे 139 रुपये पाठवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. आपला व्हॉट्सअप नंबर आहे 77 75 88 12 88. या व्हॉट्सअप नंबरवरती काय करायचं आहे, तुम्हाला मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा. अशा प्रकारे काय करायचं आहे, तुम्हाला मेसेज करायचा आहे. मग तुम्हाला स्कॅनर पाठवलं जाईल. त्या स्कॅनरवरती तुम्हाला काय करायचं आहे, फक्त 139 रुपये पे करायचे. ज्यांना स्कॅनरवरती पैसे पाठवता येत नाहीत त्यांनी डायरेक्ट गुगल पे, फोनपे केलं तरी चालेल. नंबर आहे आपला 96 89 14 16 30. या नंबरवरती 139 रुपये पाठवायचे आहेत. आणि पैसे पाठवल्यावर काय करायचं आहे, त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे मित्रांनो, मला व्हॉट्सअपवरती पाठवायचा आहे. आपला व्हॉट्सअप नंबर हा आहे 77 75 88 12 88. ठीक आहे, तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला काय केलं जाईल, संपूर्ण स्टडी मटेरियल व्हॉट्सअपवरतीच PDF फाईलच्या स्वरूपामध्ये तुम्हाला शेअर केलं जाईल. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 7, विभक्त या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा. काय विचारलं आपल्याला, की विभक्त हा जो शब्द आहे या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखायला सांगितलं आहे. मला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग विभक्त या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द काय आहे, तर अविभक्त आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 8 कडे. कमळ या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता.
मग राजीव, समीर, अनल आणि सुधांशू हे आपल्याला ऑप्शन आहेत. मग यापैकी राजीव हे काय आहे, तर हे कमळ या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. मग तुम्हाला कमळ या शब्दाचे सगळे समानार्थी शब्द पाठ करायचे आहेत, कारण आपल्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला यावरती वारंवार परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारलेले आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा, राजीव आहे, पंकज आहे, अंबुज आहे, सरोज आहे आणि पद्म आहे. हे सगळे काय आहेत, कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. आणि तुम्हाला सांगतो, कमळ या शब्दावरती आपल्याला आतापर्यंत पेपर 1 आणि पेपर 2ला मिळून कमीत कमी 7 ते 8 वेळेस हा प्रश्न काय विचारलेला आहे की कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते. त्याच्यानंतर बघा, इथं ऑप्शन आहे समीर. मग समीर हा कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे, तर हा वारा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. अनल हा कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे, तर हा अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. आणि सुधांशू हा कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे, तर सुधांशू हा चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. मग तुम्हाला ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत, कारण परीक्षेच्या दृष्टीने ते सुद्धा महत्त्वाचे आहेत. पुढे बघा 9 नंबर, पांढरे स्वच्छ दात मुखाची शोभा वाढवतात या वाक्यातील विशेषण कोणते. आता इथे एक आपल्याला वाक्य दिले आणि काय विचारलंय की या वाक्याचं विशेषण कोणते. मग तुम्हाला विशेषण शोधण्यासाठी तुम्हाला काय शोधावं लागतं, नाम शोधावं लागतं. मग या वाक्यामध्ये नाम काय बघा बरं, दात हे काय आहे, नाम आहे. मुखाची हे पण नाम आहे. मग बघा, दात या शब्दाबद्दल माहिती सांगणारे शब्द कोणते आहेत, तर पांढरे स्वच्छ हे काय आहेत, दात या शब्दाबद्दल काय करतात, माहिती सांगतात. म्हणून या ठिकाणी विशेषण कोणतं आहे, तर पांढरे स्वच्छ हे विशेषण आहे. आणि हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे बरं, पांढरे स्वच्छ असाही प्रश्न विचारू शकतात. मग हे कोणतं विशेषण आहे, तर हे गुण विशेषण आहे. नाम कोणतं, याच्यामध्ये दात हे नाम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, मुखाची हे सुद्धा पण नाम आहे. आणि या मुखाचीची विभक्ती कोणती आहे, तर या ठिकाणी षष्ठी विभक्ती आहे. हे पण लक्षात ठेवा, कारण तिथं ची प्रत्यय लागलेला आहे. ठीक आहे. पुढे जाऊया 10 नंबरकडे. राजाला मुकुट शोभतो या वाक्यातील कर्ता ओळखा. प्रश्न मुद्दाम मी पुन्हा रिपीट केलेला आहे. याच्या अगोदर पण आपण हा प्रश्न घेतला होता. आपण रिपीट करण्याचं कारण काय आहे, तर हा प्रश्न कसा आहे, फसवा प्रश्न आहे. कसा प्रश्न आहे, फसवा आहे. जर तुमचं बेसिक क्लिअर नसेल तर तुम्ही 100% प्रश्न त्या ठिकाणी काय चुकवू शकता. कारण राजाला मुकुट शोभतो या वाक्यातला आपल्याला कोण ओळखायला सांगितलं, त्यांनी कर्ता ओळखायला सांगितलं आहे. मग आपल्याला वाटतं राजाला कर्ता आहे आणि पहिलाच ऑप्शन राजाला असतो. मग आपलं उत्तर त्या ठिकाणी काय होतं, चुकून भेटतं. मग तुम्हाला कर्ता ओळखताना तुम्हाला काय करायचं असतंय, क्रियापदाचा मूळ धातू शोधायचा. कोणता आहे, आता क्रियापद कोणतं, इथं शोभतो आहे. मग याच्यामध्ये मूळ धातू काय आहे, तर शोभ हा मूळ धातू आहे. शोभ या मूळ धातूला म्हणजे क्रियापदाच्या मूळ धातूला नारा हा प्रत्यय लावायचा. कोणता प्रत्यय, नारा. आणि प्रश्न विचारायचा, शोभणारा कोण. मग शोभणारा कोण आहे, राजा आहे का मुकुट आहे, तर शोभणारा मुकुट आहे. म्हणून मुकुट या ठिकाणी काय आहे, तर मुकुट या ठिकाणी कर्ता आहे. लक्षात ठेवा, प्रश्न काय आहे, ट्रॅप आहे. ठीक आहे. मग राजा कोण आहे, तर राजा हे या वाक्यामध्ये विधानपूरकाचं काम करते. कशाचं काम करतंय, विधान पूर्ण करण्याचं काम करतंय. ठीक आहे. आणि शोभतो हे काय आहे, या वाक्यामध्ये क्रियापद आहे. ठीक आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 11कडे. पंक या शब्दाचा योग्य अर्थ काय. बघा, आता तुम्हाला पंक जरी माहित नसलं, पण तुम्हाला जर पंकज माहित असलं, बघा पंकज म्हणजे काय, तर पंकज म्हणजे कमळ. म्हणजे काय म्हणतो आपण, पंकात जन्मणारे, म्हणजेच चिखलात जन्मणारे ते काय, चिखलात जन्मणारे ते काय, तर कमळ. ठीक आहे. असं आपण म्हणतो, चिखलात जन्मणारे ते म्हणजेच कोण, तर ते कमळ म्हणजेच पंकज. ठीक आहे. मग पंक म्हणजे कोण, तर पंक म्हणजे चिखल. आणि ज म्हणजे कोण, जन्मणारे. मग पंक या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द काय होईल, तर तो चिखल होईल. ठीक आहे. पुढे बघा 12 नंबर. पाणी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. प्रश्न सोपा आहे, पण या ठिकाणी काय होतं, आपल्याकडे आपण जे म्हणतो ना, काही लोकांकडे काय असतं, एक्स्ट्रा बुद्धी, म्हणजे ते अति करण्याचा प्रयत्न करतात, नको तिथं डोकं लावण्याचं काम करतात. त्या प्रकारचा हा प्रश्न आहे. मग बघा काय सांगितलं त्यांनी, पाणी या शब्दाचं वचन बदलून येणार रूप ओळखा. आणि पर्याय वाचतेत, पाण्याचा, पाशा, पाणी, पाण्याचा. लगेच म्हणतात काय पर्याय दिलाय, इथं पाणी दिलं आणि इथं पाणी दिलं, मग हे कट असं म्हणतात. तेच पर्याय खाली दिलाय म्हणतात, काय पेपर काढणाऱ्याने हे केलंय. आणि मग दुसरं कुठलं तरी उत्तर लिहून टाकतात आणि मग उत्तर काय होतं, चुकतं. तर याचं योग्य उत्तर काय आहे, पाणी हेच योग्य उत्तर आहे. मग पाणी एक वचनामध्ये असो किंवा अनेक वचनामध्ये असो, ते कसं राहतंय, पाणी पाणीच राहतंय. त्याच्यामध्ये नामामध्ये काहीही बदल होत नाही. का बदल होत नाही, तर पाणी हे काय आहे, पदार्थवाचक नाम आहे. ठीक आहे. लक्षात येत आहे. पुढे बघा 13 नंबरकडे. प्रतिदिन या शब्द कोणत्या समासाचं उदाहरण आहे.
मग प्रतिदिन हा शब्द कोणत्या समासाचं उदाहरण आहे, तर तो अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे. बघा या ठिकाणी काय आहे, प्रति हा उपसर्ग लागलाय. मग प्रति हा उपसर्ग कोणत्या भाषेमधला आहे, तर हा संस्कृत भाषेमधला उपसर्ग आहे. ठीक आहे, मग तुम्हाला लक्षात ठेवायचे संस्कृत किंवा फारसी भाषेमधले उपसर्ग लागलेले जे काही शब्द असतील ना, ते सगळे शब्द कशाचं काम करतात, तर ते अव्ययीभाव समासाचं काम करतात. आणि ते वाक्यामध्ये संपूर्ण शब्द कशाचं काम करतो, तर तो क्रिया विशेषणाचं काम करतो. हे पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आणि अव्ययीभाव समासामध्ये कोणतं पद प्रधान असतं, तर अव्ययीभाव समासामध्ये पहिलं पद काय असते, प्रधान असते. ठीक आहे, हे पण महत्वाचं आहे. तत्पुरुष समासामध्ये कोणतं पद प्रधान असतंय, तर या ठिकाणी दुसरे पद प्रधान असतंय. त्याच्यानंतर पहा द्वंद्व समासामध्ये काय असतंय, तर द्वंद्व समासामध्ये पहिलं पण आणि दुसरं पण दोन्ही पद काय असतात, या ठिकाणी महत्वाची असतात. आणि बहुव्रीही समासामध्ये पहिलं पण महत्वाचं नसतंय आणि दुसरं पण महत्वाचं नसतंय, तर या ठिकाणी काय आहे, तिसऱ्याच पदाचा बोध होत असतो. त्याला काय म्हणतो आपण, बहुव्रीही समास म्हणतो. ठीक आहे, पुढे जाऊया. 14 नंबर, ती रडली समुद्राच्या समुद्र रडले. ती रडली समुद्राच्या समुद्र रडले या ओळीतील अलंकार ओळखा. अतिशयोक्ती, स्वभावोक्ती, चेतनागुणोक्ती आणि अर्थांतरन्यास. मग या ठिकाणी कोणता होतो, तर अतिशयोक्ती हा अलंकार होतो. कारण ती रडली समुद्राच्या समुद्र रडले, म्हणजे ती रडली म्हणून समुद्राचे समुद्र सुद्धा काय झाले, रडले. मग हे काय खूप खूप फुगून सांगितलेली गोष्ट आहे, म्हणून या ठिकाणी काय होतो, अतिशयोक्ती अलंकार होतो. स्वभावोक्ती अलंकार कधी होतो, तर प्राण्यांचे किंवा वस्तूचे वास्तव ज्या ठिकाणी वर्णन केलेलं असतं, म्हणजे हुबेहूब वर्णन, त्यावेळेस स्वभावोक्ती अलंकार होतो. बघा याचं एक सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण कोणतं स्वभावोक्तीचं, बघा गणपतवाणी विडी पिताना चावायची नसतं काडी आणि म्हणायचं एक दिवस याच जागेवर बांधेन मी माडी. मग हे कशाचं उदाहरण आहे, तर हे स्वभावोक्तीचं आहे. त्याच्यानंतर चेतना गुणोक्तीमध्ये काय असतंय, तर चेतना गुणोक्तीमध्ये निर्जीव वस्तू ह्या काय असतात, सजीव प्रमाणे वागतात असं जेव्हा वर्णन केलेलं असतं. एखादी निर्जीव वस्तू आहे पण ती सजीवाप्रमाणे वागते असं जेव्हा वर्णन केलेलं असतं, तेव्हा त्या ठिकाणी काय होतं, चेतना गुणोक्ती हा अलंकार होतो. ठीक आहे, पुढे जाऊया 15 नंबरकडे. अति तिथे डॅश डॅश ही अत्यंत परिचित मराठी म्हण पूर्ण करा. सर तुम्ही बरेच जण म्हणतात, सर तुम्हाला काय येड लागलं काय, एवढा सोपा प्रश्न कुठे घेत असतात काय, कारण सगळ्याला माहिती आहे अति तिथं माती. पण काय करता मित्रांनो, परीक्षेमध्ये 2 वेळेस प्रश्न विचारलाय. किती वेळेस, आतापर्यंत 2 वेळेस प्रश्न विचारला, अति तिथे माती या मनीवरती. मग आपण काय करणार, जे विचारलंय ते घेणं तर आपलं काय आहे, कर्तव्य आहे. पुढे बघा, गे त्रज्ञ नम या वर्णांचा उच्चार प्रामुख्याने कोठून होतो. मग हे जे सगळे वर्ण आहेत हे कोणते वर्ण आहेत बरं, तर हे अनुनासिक वर्ण आहेत. कोणते वर्ण आहेत, अनुनासिक आहेत. मग अनुनासिकालाच आपण दुसरं नाव काय आहे, तर त्यालाच परसवर्ण म्हणतात. आणि यांचा उच्चार कशामधून होतो, नासिकेमधून, म्हणजेच नाकामधून यांचा काय होत असतो, उच्चार होतो. म्हणून त्यांना काय म्हणतात, अनुनासिके म्हणतात. आणि अनुनासिकालाच दुसरा शब्द काय आहे, तर ते परसवर्ण आहे. मग प्रश्न विचारला जातो की मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती अनुनासिक आहेत, तर किती अनुनासिक आहेत, तर एकूण 5 अनुनासिक आहेत. कोणकोणते, इथं बघा लिहिलेले आहेत ते 5 अनुनासिक आहेत. ठीक आहे, पुढे बघा, पक्षी हवेत उडाला या वाक्यातील काळ ओळखा. कोणत्या काळाचं वाक्य हे, अरे बाबांनो हे साध्या भूतकाळामधलं वाक्य आहे. कारण काय झालंय, क्रिया नुकतीच पूर्ण झाली, पक्षी हवेत उडाला. ठीक आहे, पुढे बघा प्रश्न क्रमांक 18. केशवसूत हे खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध मराठी कवीचे टोपण नाव आहे. कोणतं, केशवसूत. मग केशवसूत कोणाला म्हणतात, तर कृष्णाजी केशव दामले यांना काय म्हणतात, केशवसूत म्हणतात. यांच्यावरती अजून एक आपल्याला प्रश्न विचारला होता, तो म्हणजे आधुनिक मराठी कवितेचे जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात. मग ते सुद्धा कोणाला म्हणतात, तर ते सुद्धा कृष्णाजी केशव दामले यांना म्हणतात. आणि त्यांनाच काय म्हणतात, तर त्यांनाच केशवसूत म्हणतात. त्याच्यानंतर हे जे राम गणेश गडकरी आहेत यांना काय म्हणतात, तर यांना गोविंदाग्रज म्हणतात. त्याच्यानंतर त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना काय म्हणतात, तर यांना बालकवी म्हणतात. आणि के आत्रे म्हणजे प्रल्हाद केशव आत्रे यांना काय म्हणतात, यांना केशव कुमार म्हणतात. हे सगळं महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. आपल्याला यांच्यावरती वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेत. आज्ञा या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता, आज्ञा, अवाज्ञा. काय लक्षात येत आहे, खूप सोपं आहे. तुम्ही म्हणता सर पुन्हा सोपा प्रश्न, पण हा प्रश्न सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. म्हणजेच कोणता प्रश्न आहे, हा सुद्धा PYQ आहे. मग जे प्रश्न आतापर्यंत विचारले तेच प्रश्न परीक्षेमध्ये येण्याची काही शक्यता जास्त आहे.
नदी या नामाचे अनेकवचनी सामान्य रूप काय होईल? हा प्रश्न सुद्धा थोडासा ट्रॅप आहे, कारण नदी नद्या असं आपण उत्तर लिहितो आणि हे उत्तर चुकतं. या नामाचं योग्य सामान्य रूप काय होतंय? नद्या हे सामान्य रूप होते. सामान्य रूप म्हणजे काय? तर सामान्य रूप म्हणजे पहा, एखाद्या नामाचं विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या रूपात जो बदल होतो त्याला काय म्हणतात? सामान्य रूप म्हणतात. मग नदी या शब्दाला समजा आपण ला प्रत्यय लावला तर आपण शब्द कसा लिहितो? नद्यांना. कसा लिहितो? नद्यांना. ठीक आहे. मग या ठिकाणी हे काय आहे? नद्या हे काय आहे? सामान्य रूप आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढे जाऊया. एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना मित्रांनो, आपण महा TET साठी आपला रेकॉर्डेड कोर्स आहे. या कोर्समध्ये तुम्हाला 2 विषय शिकवले जातील, ते म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण. महा TET परीक्षेसाठीचे सगळ्यात महत्त्वाचे 2 विषय आहेत. मग या ठिकाणी तुम्हाला दोन्ही विषयाचं प्रत्येक प्रकरणानुसार लेक्चर असेल, त्याच्या स्पेशल नोट्स असतील आणि प्रकरणानुसार तुमची ऑनलाईन टेस्ट सुद्धा त्या ठिकाणी घेतली जाईल. म्हणजे तुमचा सराव सुद्धा त्या ठिकाणी काय केला जाईल? करून घेतला जाईल. मग हे विषय किती मार्काला आहेत परीक्षेमध्ये? 60 मार्काला आहेत. पण ह्या 60 मार्काची तयारी तुम्ही जर आपला कोर्स घेतला तर 5 ते 6 दिवसामध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता? चांगली तयारी करू शकता. आणि या ठिकाणी 60 पैकी 50 पेक्षा जास्त मार्क काय तुम्ही सहज मिळवू शकता या 2 विषयामध्ये. आणि जर या 2 विषयामध्ये 50 मार्क मिळाले तर तुम्ही TET परीक्षा काय होत आहे? सहज पास होऊन जात आहे. कारण बाकीच्या विषयामध्ये 40 मार्क मिळवणं ही काही अवघड गोष्ट नाही. ठीक आहे. मग हा कोर्स कोणासाठी उपयुक्त आहे? पेपर 1 साठी पण आहे आणि पेपर 2 साठी पण उपयुक्त आहे. कारण हे दोन्ही विषय काय आहेत? दोन्ही पेपरसाठी कसे विषय आहेत हे? तर अनिवार्य स्वरूपाचे विषय आहेत. म्हणजे हे विषय तुम्हाला कसे आहेत? तर ते कंपल्सरी विषय आहेत. मग तुमचा कुठलाही पेपर असू द्या. ठीक आहे. मग याची किंमत किती आहे? फक्त 1000 रुपये किंमत आहे. पण त्यामध्ये आपली स्पेशल ऑफर आहे. स्पेशल ऑफरनुसार जर तुम्ही आज आपला कोर्स घेतला तर तो तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे? 499 रुपयाला तुम्हाला हा कोर्स भेटणार आहे. ठीक आहे. मग हा कोर्स कुठं असणार आहे? तर हा आपल्या ॲप्लिकेशनमध्ये असणार आहे. ॲप्लिकेशनचं नाव आहे NG क्लासेस. मग ॲप्लिकेशन घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं? तुम्हाला व्हॉट्सअपला 77 75 88 12 88 या नंबरवरती एक मेसेज करायचा आहे की सर आम्हाला ॲप्लिकेशनची लिंक पाठवा. मग त्या ठिकाणी तुम्हाला काय केली जाईल? ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला पाठवून दिली जाईल. त्यावरती तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये 499 रुपये पे करू शकता, 523 रुपये, किंवा गुगल पे फोनपेला 96 89 14 16 30 या नंबरवरती जरी तुम्ही 499 रुपये पाठवले तरी मी स्वतः काय करेल? तुम्हाला त्या ठिकाणी बॅचला जॉईन करून घेईल. ठीक आहे. पुढे जाऊया. केवढी उंच इमारत ही या वाक्याचा प्रकार ओळखा. केवढी उंच इमारत ही, आणि इथं बघा कोणतं चिन्ह आहे? तर उद्गार चिन्ह आहे. मग या वाक्यामध्ये उद्गार चिन्ह असतं ते वाक्य कोणतं असतं? तर ते उद्गारार्थी वाक्य असते. पुढे बघा. गायीने गोठ्यात उभे राहावे. वाक्यातील गोठ्यात या शब्दाचा कारकार्थ कोणता? आता कारकार्थ ओळखण्यासाठी आधी आपल्याला काय ओळखावं लागेल? तर आधी त्या शब्दाची विभक्ती कोणती आहे ते आपल्याला अगोदर काय करावं लागेल? ओळखावं लागेल. मग गोठ्यात या शब्दामध्ये कोणता प्रत्यय आहे? त प्रत्यय आहे. मग त हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तर त हा प्रत्यय काय? त इ आ हे प्रत्यय काय आहेत? सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? सप्तमी. आणि सप्तमी विभक्तीचा कारकार्थ काय असतो? तर सप्तमी विभक्तीचा कारकार्थ अधिकरण असतो. काय असतो? अधिकरण असतो. त्याच्यानंतर बघा, हा अपादान हा जो कारकार्थ आहे हा कोणत्या विभक्तीचा असतो? तर अपादान हा पंचमी विभक्तीचा कारकार्थ असतो. पंचमी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत? ऊन आणि हून आहेत. संप्रदान हा काय असतो? तर संप्रदान हा चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ असतो. सलाते सलानाते हे चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय आहेत. करण हा कोणत्या विभक्तीचा कारकार्थ असतो? तर करण हा तृतीय विभक्तीचा कारकार्थ असतो. आणि तृतीय विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत? ने यशी नि शी इ ही हे काय आहेत? तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. पुढे बघा 23 नंबर. दर पंधरवाड्याला प्रसिद्ध होणारे या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. तुम्ही पुन्हा म्हणता सर काय सोपा प्रश्न? अरे बाबांनो, पण परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. मग दर पंधरवाड्याला प्रसिद्ध होणारं काय असतंय? तर पाक्षिक असतंय. साप्ताहिक हे काय असतंय? दर 7 दिवसाला प्रसिद्ध होतं. मासिक हे काय होतं? दर महिन्याला प्रसिद्ध होतं. आणि दैनिक हे काय असतं? तर दैनिक हे रोज प्रसिद्ध होणारं असतंय. हा फरक लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. 24 नंबर. आणि व अथवा किंवा ही व्याकरणदृष्ट्या कोणत्या प्रकारची अव्यय आहेत? काय? आणि व अथवा किंवा ही व्याकरणदृष्ट्या, मग ही सगळी काय आहेत? तर ही सगळी उभयान्वयी अव्यय आहेत. आणि उभयान्वयी अव्यय कशाचं काम करतात? तर ती 2 किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडण्याचं काम करतात. कोण? उभयान्वयी अव्यय. ठीक आहे. शब्दयोगी अव्यय काय असतात? तर शब्दयोगी अव्यय हे नेहमी काय येतात? शब्दाला जोडून येतात असं म्हणण्यापेक्षा ते नेहमी कशाला जोडून येतात? तर ते नामाला जोडून येतात. आणि क्रियाविशेषण अव्यय काय असतं? तर क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? क्रियेची माहिती देणारा जो काही शब्द असतो त्याला काय म्हणतो आपण? क्रियाविशेषण अव्यय म्हणतो.
पुढे जाऊया 25 नंबर. दोहित्री या शब्दाचा योग्य अर्थ काय? दोहित्री हा एक शब्द दिलाय आणि त्याचा योग्य अर्थ विचारलाय. मग दोहित्री म्हणजे काय? तर मुलीची मुलगी म्हणजेच कोण? नात. मग तिला काय म्हणतात? दोहित्री म्हणतात. मग संस्कृतमध्ये बघा, दुहिता म्हणजे कोण? दुहिता म्हणजे मुलगी आणि मुलीच्या मुलीला कोण म्हणतात? तर दोहित्री म्हणतात. आणि मुलीच्या मुलाला काय म्हणतात? तर त्याला दोहित्र म्हणतात. फरक लक्षात ठेवा. दोहित्री म्हणजे नात आणि दोहित्र म्हणजे कोण? नातू. पण हे कोणता नात? तर हे मुलीकडला नातू. ठीक आहे, म्हणजे मुलीचे मुलं. ठीक आहे. पुढे जाऊया आपला शेवटचा प्रश्न. त इ आ. त इ आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? द्वितीय आहे, पंचमी आहे, षष्ठी आहे की सप्तमी आहे? मग याचं उत्तर कमेंटमध्ये सांगायचंय. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल एक लाईक करत चला. आणि एक विनंती की आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला, तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करत चला, पाठवत चला. धन्यवाद मित्रांनो.